स्वागत आहे आपल्या सर्वांचं लॅब टेक्निशियन या यूट्यूब चॅनलवर। आज आपण लॅब टेक्निशियन या एक्झामच्या दृष्टिकोनातून प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हॉट इज द लाईफ स्पॅन ऑफ RBC? RBCचा लाईफ स्पॅन किती असतो? त्याआधी आपल्याला RBC म्हणजे काय हे माहीत पाहिजे। तर RBC म्हणजेच रेड ब्लड सेल्स, आणि याचा लाईफ स्पॅन किती असतो? तर याचा लाईफ स्पॅन हा 120 दिवस इतका असतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेकंड, व्हॉट इज द रेकमेंडेड क्लीनर फॉर रिमूव्हिंग ऑइल फ्रॉम ऑब्जेक्टिव्ह लेन्स? मायक्रोस्कोपवरील ऑब्जेक्टिव्ह लेन्स क्लीन करण्यासाठी खालीलपैकी कोणतं रेकमेंडेड क्लीनर यूज केलं जातं? तर याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 70% अल्कोहोल और लेस क्लीनर। हे ऑब्जेक्टिव्ह लेन्सवरील ऑइल क्लीन करण्यासाठी याचा यूज केला जातो। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3, सिरम डिफर्स फ्रॉम ब्लड इट लॅक्स? सिरम आणि ब्लड यांच्यामधील डिफरन्स कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, सिरममध्ये क्लॉटिंग फॅक्टर हे ॲब्सेंट असतात, तर ब्लडमध्ये प्रेझेंट असेल। हा यांच्यामधील एक डिफरन्स आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, ऑक्सिजन इज सप्लाइड फ्रॉम लंग्स टू टिश्यू अँड ऑर्गन बाय? आपल्या बॉडी पार्ट्सला म्हणजे लंग्सला, टिश्यूला आणि ऑर्गनला ऑक्सिजनचं सप्लाय करण्याचं काम कोण करतं? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, रेड ब्लड सेल। रेड ब्लड सेलचं फंक्शन काय असेल तर ते ऑक्सिजन कॅरी करत असते, तर आपल्या लंग्सला, टिश्यूला आणि बाकी ऑर्गन्सला ऑक्सिजन सप्लाय करण्याचं काम हे रेड ब्लड सेल करत असतं। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5, ब्लड सेल्स आर प्रोड्यूस्ड इन? ब्लड सेल्सचं प्रोडक्शन कोठे होत असतं? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, बोन मॅरोमध्ये ब्लड सेल्सचं फॉर्मेशन किंवा प्रोडक्शन होत असतं। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6, बाय व्हॉल्यूम ऑफ रेड ब्लड सेल्स कॉन्स्टिट्यूएंट अबाउट -% ऑफ होल ब्लड? होल ब्लडमध्ये RBC किती पर्सेंटमध्ये प्रेझेंट असतात? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 45% रेड ब्लड सेल्स या प्रेझेंट असतात होल ब्लडमध्ये। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7, विच कॉन्स्टिट्यूएंट ऑफ ब्लड फाईट अगेन्स्ट इन्फेक्शन? म्हणजे असा खालीलपैकी कोणता कॉन्स्टिट्यूएंट आहे असा कोणता ब्लडचा कॉन्स्टिट्यूएंट आहे जो इन्फेक्शन विरुद्ध फाईट करत असतो, म्हणजे इन्फेक्शन विरुद्ध लढा देत असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, व्हाईट ब्लड सेल्स। व्हाईट ब्लड सेल्स याच इन्फेक्शन विरुद्ध फाईट करत असतात, म्हणजे ते लढा देत असतात, आपल्याला इम्युनिटीचं काम करत असतात। इन्फेक्शन विरुद्ध लढण्यासाठी व्हाईट ब्लड सेल्स या वर्क करत असतात। प्लेटलेट हा क्लॉटिंग फॅक्टरसाठी, त्याचबरोबर रेड ब्लड सेल्स या ऑक्सिजनचा सप्लाय करण्यासाठी यांचं मेन फंक्शन आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8, द pH व्हॅल्यू ऑफ ब्लड इज नॉर्मली बिटवीन डॅश डॅश अँड डॅश डॅश? नॉर्मल ब्लड pH हा किती ते किती असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 7.35 टू 7.45 इतका असतो। म्हणजेच ब्लडचा नॉर्मल pH हा 7.35 ते 7.45 यांच्या दरम्यान असतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9, an average adult person has dash liter of blood by volume? अडल्ट पर्सनमध्ये ब्लड किती लिटर प्रेझेंट असते? तर याचं ॲन्सर शीटनुसार याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 5 लिटर, बट अप्रॉक्सिमेटली 4.5 टू 5.5 इतकं लिटर ब्लड अडल्ट पर्सनमध्ये प्रेझेंट असतं। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10,
विच मॉड्रंट इज यूज्ड इन ग्राम स्टेनिंग. ग्राम स्टेनिंगमध्ये कोणतं मॉड्रंट यूज केलं जातं? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 आयोडीन. आयोडीन हे ग्राम स्टेनिंगमध्ये मॉड्रंट म्हणून यूज केलं जातं आणि याचं फंक्शन काय असेल तर हे क्रिस्टल व्हायोलेटसोबत एक कॉम्प्लेक्स बनवते आणि बॅक्टेरियाचा रंग टिकवून ठेवण्यासाठी हे मदत करत असते. त्यामुळे आयोडीन हे मॉड्रंट ग्राम स्टेनिंगमध्ये यूज केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. RFT इन्क्लूड म्हणजे RFTमध्ये कोणकोणत्या टेस्ट इन्क्लूड असतात? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए इलेक्ट्रोलाइट. त्यामध्ये रेनल फंक्शन टेस्टमध्ये आपण प्रामुख्याने इलेक्ट्रोलाइट, सोडियम, पोटॅशियम त्याचबरोबर युरिया, क्रिएटिन यासारख्या टेस्ट करत असतो. या बाकीच्या सर्व टेस्ट ह्या लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणजे LFTमध्ये येत असतात. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए इलेक्ट्रोलाइट. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. द मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ युरिन इज डन टू फाइंड आउट. युरिनचं मायक्रोस्कोपिकल एक्झामिनेशन काय फाइंड आउट करण्यासाठी करतात? तर RBC फाइंड आउट करण्यासाठी, पसेल फाइंड आउट करण्यासाठी, कास्ट फाइंड आउट करण्यासाठी करतात. तर याचं योग्य उत्तर आहे ऑल ऑफ द अबो. युरिनचं मायक्रोस्कोपिकल एक्झामिनेशन हे RBCसाठी, पसेलसाठी, कास्ट फाइंड आउट करण्यासाठी म्हणजेच याचं योग्य उत्तर आहे ऑल ऑफ द अबो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. द सॅम्पल यूज्ड फॉर प्लेटलेट काउंटिंग इज. प्लेटलेट काउंटिंगसाठी कोणतं सॅम्पल यूज केलं जातं? तर ऑप्शन ए सिरम, ऑप्शन बी प्लाझ्मा, ऑप्शन सी EDTA ब्लड, ऑप्शन डी सायट्रेट ब्लड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी EDTA ब्लड हे प्लेटलेटच्या काउंटिंगसाठी यूज केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. द RS टायपिंग इज बेस्ड ऑन D अँटीजन प्रेझेंट इन. RS टायपिंगमध्ये D अँटीजन हे कुठे प्रेझेंट असते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी RBCच्या सरफेसवर D अँटीजन हे प्रेझेंट असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. ESR इक्विपमेंट इज नोन ॲज. खालीलपैकी कोणतं ESR इक्विपमेंट आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी वेस्टग्रेन ट्यूब ही ESR एस्टिमेशनसाठी यूज केलं जातं. तर वेस्टग्रेन हे इक्विपमेंट ESR टेस्टसाठी यूज केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. द रिएजन यूज्ड इन एस्टिमेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजच्या एस्टिमेशनसाठी कोणतं रिएजंट यूज केलं जातं? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हेक्झोकिन्से हे रिएजंट ग्लुकोजच्या एस्टिमेशनसाठी यूज केलं जातं. युरियाच्या डिटेक्शनसाठी किंवा युरियाच्या एस्टिमेशनसाठी युरियाज हे रिएजंट यूज केलं जातं. तर जॅफी हे रिएजंट क्रिएटिनसाठी यूज केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17. द कॉमनली यूज्ड फिक्सेटिव्ह फॉर स्लाइड प्रिपरेशन. स्लाइड प्रिपरेशनसाठी मोस्ट कॉमनली कोणतं फिक्सेटिव्ह यूज केलं जातं? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी फॉर्मलिन. फॉर्मलिन म्हणजेच 10% फॉर्मलिन हे मोस्ट कॉमनली साईड प्रिपरेशनसाठी फिक्सेटिव्ह यूज केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 18. विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट इन्क्लूड अ रुटीन लिव्हर फंक्शन टेस्ट. खालीलपैकी अशी कोणती टेस्ट आहे जे लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये यूज केली जात नाही? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बाईल ॲसिड. बाईल ॲसिड टेस्ट ही लिव्हर फंक्शनसाठी केली जात नाही. त्याचबरोबर लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये बिलिरुबिन, GOT त्याचबरोबर अल्कलाइन फॉस्फेट या सर्व टेस्ट केल्या जातात. तर बाईल साल्ट
बायल ॲसिड ही टेस्ट लिव्हर फंक्शन रूटीन लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये केली जात नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19. CSF सॅम्पल आर कलेक्टेड बाय. CSFचं सॅम्पल कलेक्ट कुठून केलं जातं? व्हॉट इज मीन बाय CSF? CSF मीन्स सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. तर याचं सॅम्पल कोणाकडून कलेक्ट केलं जातं? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, फिजिशियनकडून CSFचं कलेक्शन केलं जातं. आणि CSFचं सॅम्पल कलेक्शन हे लंबर पंक्चनद्वारे घेतलं जातं आणि हे एका फिजिशियनद्वारेच याचं कलेक्शन केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. ऑल ऑफ द फॉलोइंग आर मोटाईल बॅक्टेरिया एक्सेप्ट. खालीलपैकी असा कोणता बॅक्टेरिया आहे जो नॉन मोटाईल आहे? इतर सर्व बॅक्टेरिया हे मोटाईल आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, क्लेप्सिलिया. क्लेप्सिलिया हा नॉन मोटाईल आहे. बाकीचे ई कोलाई हा मोटाईल आहे. त्याचबरोबर विब्रियो कॉलरा हा देखील मोटाईल आहे. ऑप्शन डी, प्रोटस हे 3 बॅक्टेरिया आर मोटाईल आणि क्लेप्सिलिया हा आर नॉट मोटाईल. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी, क्लेप्सिलिया. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 21. कन्फर्मेटरी टेस्ट फॉर एड्स. एड्ससाठी कन्फर्मेटरी टेस्ट कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, वेस्टर्न ब्लॉट टेस्ट ही एड्ससाठी कन्फर्मेटरी टेस्ट आहे. तर एड्ससाठी इलायझा ही टेस्ट स्क्रीनिंग टेस्ट म्हणून केली जाते. त्याचबरोबर कन्फर्मेटरी टेस्टमध्ये वेस्टर्न ब्लॉट ही टेस्ट कन्फर्मेटरी टेस्टमधून HIV किंवा एड्ससाठी केली जाते. क्वेश्चन नंबर 22. द बेसिक कंपोनंट ऑफ लेशमनिया स्टेन इज. लेशमनिया स्टेनचा बेसिक कंपोनंट कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मिथिलीन ब्ल्यू. मिथिलीन ब्ल्यू हा लेशमनिया स्टेनचा बेसिक कंपोनंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 23. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रोमॅनस्की स्टेन. खालीलपैकी कोणता स्टेन रोमॅनस्की स्टेन आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, लेशमनिया स्टेन. ऑप्शन बी, जिम्सा स्टेन. ऑप्शन सी, जेन्नर स्टेन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ द अबो. रोमॅनस्की स्टेनमध्ये लेशमनिया स्टेन येतो, जिम्सा स्टेन येतो, जेन्नर स्टेन येतो, म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ द अबो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 24. विच ऑफ दिस इज नॉट अ लिपिड. खालीलपैकी लिपिड नसलेला पार्ट कोणता आहे? ऑप्शन ए, फॅट. ऑप्शन बी, ऑइल्स. ऑप्शन सी, प्रोटीन. ऑप्शन डी, वॅक्सेस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, प्रोटीन. प्रोटीन हा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर प्रोटीन. प्रोटीन हा लिपिड कंटेन नसून हा एक वेगळ्या प्रकारचा बायोमॉलिक्युल्स आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, प्रोटीन. क्वेश्चन नंबर 25. विच ऑफ द फॉलोइंग युजली नॉट फाउंड इन युरिन. खालीलपैकी असा कोणता घटक आहे जो युजली युरिनमध्ये प्रेझेंट नसतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, ग्लुकोज. ग्लुकोज हे नॉर्मली युरिनमध्ये प्रेझेंट नसते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 26. द टेस्टिंग ए रेफ्रिजरेटर स्पेसिमम दॅट हॅज नॉट वॉर्म ॲट रूम टेम्परेचर विल बी ॲडवर्सली अफेक्ट. म्हणजे थंड रेफ्रिजरेटरमधला नमुना थेट तपासल्यास त्याचा काय परिणाम होत असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, एन्झायमॅटिक रिॲक्शन होत असते. एन्झायमॅटिक रिॲक्शन होत असते. थंड नमुना म्हणजेच एन्झायमॅटिक रिॲक्शन ही एकदम संथ म्हणजे मंद होते व चुकीचे रिझल्ट येण्याची पॉसिबिलिटी असते. त्यामुळे
ते रूम टेम्परेचरमध्ये आल्यानंतरच त्याचा यूज करावा. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 27. ऑल ऑफ द फॉलोइंग आर इम्पॉर्टंट प्रोटेक्ट अँड इनफर्टिलिटी रिएजन स्ट्रीप एक्सेप्ट. म्हणजेच रिएजन स्ट्रीप सुरक्षित ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, रिमूव्हिंग द डिसिकंट फ्रॉम द बॉटल्स. म्हणजे डिसिकंट ओलावा शोषतो व तो काढल्यास स्ट्रीप खराब होण्याची पॉसिबिलिटी असते. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, रिमूव्हिंग द डिसिकंट फ्रॉम द बॉटल्स. Next question is question number 28. A urine specimen with a pH 9.0. म्हणजेच pH 9.0 असल्यास युरिनचा नमुना काय दर्शवत असते. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, शुड बी रिकलेक्टेड. म्हणजे जर युरिनचा pH 9.0 असल्यास युरिनचं स्पेसिमन पुन्हा रिकलेक्ट करण्यासाठी सांगतात. कारण की 9.0 हा pH अल्कलाईन आहे, त्यामुळे सॅम्पल जरी जुनं किंवा कंटॅमिनेटेड असू शकतं, त्यामुळे रिझल्टमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे जर युरिनचा pH 9.0 असेल तर त्याला युरिनचं स्पेसिमम पुन्हा रिकलेक्ट करण्यासाठी सांगितलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 29. द मोस्ट सिग्निफिकंट रिएजन स्ट्रीप टेस्ट दॅट इज असोसिएट विथ अ पॉझिटिव्ह कीटोन रिझल्ट. म्हणजे कीटोन पॉझिटिव्ह असल्यास कोणती टेस्टच्या सर्वाधिक म्हणजे संबंधित आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जर कीटोन बॉडी प्रेझेंट असेल तर ही टेस्ट तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 29. द मोस्ट सिग्निफिकंट रिएजन स्ट्रीप टेस्ट दॅट इज असोसिएट विथ अ पॉझिटिव्ह कीटोन रिझल्ट. म्हणजेच कीटोन पॉझिटिव्ह असल्यास कोणत्या टेस्टच्या जास्त संबंधित आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ग्लुकोजच्या संबंधित आहे. कारण की ज्यावेळेला कीटोन्स आपल्या बॉडीमध्ये वाढलेले असतात, ज्यावेळेला कीटोन प्रेझेंट असतात, त्यावेळेला डायबेटिकची कंडिशन असते. त्यामुळे त्यामध्ये त्या कंडिशनलाच कीटोॲसिडोसिस असे म्हणत असतात. त्यामुळे आपल्याला या कंडिशनमध्ये ग्लुकोजची मात्रा वाढलेली पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 30. द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ 1.005 वूड प्रोड्यूस द रिएजन स्ट्रीप कलर. म्हणजेच युरिनची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही 1.005 असल्यास स्ट्रीपवर कोणता कलर दिसतो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, तर त्यामध्ये आपल्याला ग्रीन कलर दिसतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 31. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 31. द कॉगलेस इज डन टू डिफरन्शिएट. म्हणजे कॉगलेस टेस्ट ही कशासाठी केली जाते. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, स्टेफिलोकोकस युरिस फ्रॉम स्टेप्टोकोकस इपिडर्मिस. म्हणजे स्टेप्टोकोकस युरिस अँड स्टेप्टोकोकस इपिडर्मिस यांच्या डिफरन्शिएशनसाठी कॉगलेस टेस्ट ही केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 32. द कार्डिएट मार्कर आर्स. खालीलपैकी कार्डिएट मार्कर कोणकोणते आहेत. म्हणजे हार्ट रिलेटेड टेस्ट कोणकोणते आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, CK-MB आणि ट्रोपोनिन आय या सर्व टेस्ट या कार्डिएट मार्कर म्हणजे हार्टच्या रिलेटेड आहेत. म्हणजे हृदयविकार ओळखण्यासाठी या सर्व टेस्ट केल्या जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन नंबर 33. विच ऑफ द फॉलोइंग वुड द टर्म व्हाईट सेल्स नॉट बी अप्लाय. म्हणजे
व्हाईट सेल्स हा शब्द खालीलपैकी कोणासाठी वापरला जात नाही? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, इरेथ्रोसाइटसाठी. कारण इरेथ्रोसाइट्स मीन्स रेड ब्लड सेल्स. रेड ब्लड सेल्ससाठी इरेथ्रोसाइट हा वर्ड यूज केला जात नाही, तर व्हाईट सेल्स हा ल्युकोसाइट, लिम्फोसाइट व मोनोसाइट यासाठी यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 34. Which individuals can receive any type of bloods and they are considered universal recipient? म्हणजे खालीलपैकी असा कोणता ब्लड ग्रुप आहे ज्या ब्लड ग्रुपला सर्व टाईपचा ब्लड ग्रुप चालतो, त्याचबरोबर त्यालाच युनिव्हर्सल रेसिपियंट असे म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, ए बी पॉझिटिव्ह हा एक युनिव्हर्सल रेसिपियंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 35. What is found in blood serum that is also in blood plasma? म्हणजे खालीलपैकी सिरम आणि प्लाझ्मा या दोन्हीमध्ये प्रेझेंट असलेला घटक कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, प्लाझ्मा प्रोटीन. प्लाझ्मा प्रोटीन हे सिरम व ब्लड प्लाझ्मा यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिरममध्ये क्लॉटिंग फॅक्टर नसतात, तर प्रोटीन हे प्रोटीनमध्ये अल्बुमिन व ग्लोबुलिन हे प्रेझेंट असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 36. ट्यूमर मार्कर्स कोणकोणते आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, CA-125, ऑप्शन बी CA-19.9, ऑप्शन सी CEA. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ द अबो आर द ट्यूमर मार्कर्स. म्हणजेच हे सर्व ट्यूमर मार्करशी रिलेटेड आहेत, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ द अबो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 37. व्हॉट इज द PPE इन लॅबोरेटरी? PPE म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. यालाच PPE असे म्हणतात. तर PPE किटमध्ये आपल्याला लॅबमध्ये ग्लव्ज, मास्क, कोट हे सर्व या PPE किटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर PPEचा लॉंग फॉर्म काय असेल तर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 38. द लिक्विड पोर्शन ऑफ ब्लड रिमेनिंग आफ्टर ए क्लॉट फॉर्म इज कॉल्ड ॲज. म्हणजेच रक्त गोठल्यानंतर उरलेला द्रव जो लिक्विड पार्ट आहे त्याला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, त्याला सिरम असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 39. विच टेस्ट कॅन नॉट बी परफॉर्म ऑन सिरम सॅम्पल? खालीलपैकी अशी कोणती टेस्ट आहे जी सिरम सॅम्पलद्वारे परफॉर्म केली जात नाही? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, क्लॉटिंग फॅक्टर. क्लॉटिंग फॅक्टर ही टेस्ट सिरमद्वारे परफॉर्म केली जात नाही, कारण सिरममध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स नसतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 40. द सक्शन डिव्हाइस इज यूज टू ड्रॉ अ लिक्विड इज ए. द्रव खेचण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते आहे? तर याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, सेफ्टी बल्ब. सेफ्टी बल्ब हे यूज केले जाते, कारण पिपेटमधून द्रव सुरक्षितपणे घेण्यासाठी सेफ्टी बल्बचा यूज केला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, सेफ्टी बल्ब. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 41. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ब्लड कंपोनंट? म्हणजे खालीलपैकी कोणता घटक हा ब्लड कंपोनंटशी नाही आहे, म्हणजे रक्त घटकाशी संबंधित नाही आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, हिमोलिसेट हा ब्लड कंपोनंटशी रिलेटेड नाही, तर ब्लड कंपोनंटशी रिलेटेड हा फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा, त्याचबरोबर प्लेटलेट कॉन्सन्ट्रेशन, त्याचबरोबर प्लाझ्मा हे सर्व ब्लड कंपोनेंटशी रिलेटेड आहेत. तर ऑप्शन नंबर बी, हिमोलेसेट हे ब्लड
कंपोनंटशी रिलेटेड नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 42. व्हॉट इज द नॉर्मल हिमोग्लोबिन कॉन्सन्ट्रेशन इन अडल्ट मेल? अडल्ट मेलमध्ये नॉर्मल हिमोग्लोबिनचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 13 to 70 ग्राम पर डेसिलिटर इतकं हिमोग्लोबिनचं कॉन्सन्ट्रेशन अडल्ट मेलमध्ये असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 43. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द साईट सिलेक्टेड द कलेक्शन ऑफ ब्लड? म्हणजे रक्त घेण्यासाठी किंवा ब्लड कलेक्शन करण्यासाठी खालीलपैकी कोणतं स्थान वापरलं जात नाही? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, स्प्लीन हे ब्लड कलेक्शनसाठी यूज केलं जात नाही. त्याचबरोबर आर्टरीज, कॅपिलरीज किंवा व्हेन्स हे ब्लड कलेक्शनसाठी यूज केलं जातं, तर स्प्लीन हे ब्लड कलेक्शनसाठी यूज केलं जात नाही. क्वेश्चन नंबर 44. विच वन ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज नॉट यूज टू डिटेक्ट इन रिनल फंक्शन? म्हणजे किडनी फंक्शनमध्ये खालीलपैकी कोणती टेस्ट केली जात नाही? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ब्लड शुगर टेस्ट ही रेनल फंक्शनमध्ये टेस्ट केली जात नाही. तर रेनल फंक्शन टेस्टमध्येच ब्लड युरिया, त्यानंतर सिरम क्रिएटिन, ब्लड युरिया नायट्रोजन, त्याचबरोबर इलेक्ट्रोलाइट या सर्व प्रकारच्या टेस्ट रेनल फंक्शन टेस्ट म्हणजेच किडनी फंक्शन टेस्टमध्ये केल्या जातात. पण ब्लड शुगर ही किडनी फंक्शनमध्ये टेस्ट केली जात नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 45. हेच टेस्ट डिटेक्ट डॅश डॅश इन युरिन. हेच टेस्ट कशासाठी केली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, हेच टेस्ट ही बाईल साल्टसाठी केली जाते. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, हेच टेस्ट डिटेक्ट बाईल साल्ट इन युरिन. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 46. व्हॉट इज द कॉज ऑफ नेडल कॉमनली युज्ड इन व्हेनिपंक्चर? म्हणजे ब्लड कलेक्शन किंवा व्हेनिपंक्चरसाठी मोस्ट कॉमनली रक्त घेण्यासाठी कोणती निडल साईज यूज केली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 21 गॉज needle is used for commonly venipuncture. Next question is question number 47. Which of the following parasite is found in urine specimen? म्हणजे युरिन स्पेसिमन मध्ये खालीलपैकी कोणता पॅरासाइट आपल्याला पाहायला मिळतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ट्रायकोमोनास वजानॅलिसिस. यामध्ये ट्रायकोमोनास वजानॅलिसिस मध्ये आपल्याला पॅरासाइट पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 48. What is the eosinophil count present in normal DLC smear? नॉर्मल DLC स्मिअरमध्ये इओसिनोफिलची नॉर्मल रेंज काय असते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 1 to 6% इतकी असते. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 49. विच वन ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ कोलेस्ट्रॉल इज कॉल्ड ॲज अ गुड कोलेस्ट्रॉल? म्हणजे खालीलपैकी असं कोलेस्ट्रॉल आहे ज्याला गुड कोलेस्ट्रॉल, खालीलपैकी असं कोणत्या टाईपचं कोलेस्ट्रॉल आहे ज्याला गुड कोलेस्ट्रॉल असे म्हटले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, HDL मीन्स हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. यालाच गुड कोलेस्ट्रॉल असे म्हटले जाते. तर लो डेन्सिटी लेवल नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 15. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ग्राम निगेटिव्ह बेसिलाय? म्हणजे खालीलपैकी कोणता बेसिलाय हा ग्राम निगेटिव्ह आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, शुडोमोनास अर्जिनोसा हा एक ग्राम निगेटिव्ह बॅसिलाय आहे. तर हे बाकीचे सर्व ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहेत, ग्राम पॉझिटिव्ह बेसिलाय आहेत. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 51. व्हॉट इज द कलर ऑफ नॉर्मल CSF? नॉर्मल CSFचा कलर कोणता असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, नॉर्मल CSFचा कलर हा कलरलेस असतो. त्यामध्ये कोणताही कलर प्रेझेंट नसतो, म्हणून नॉर्मल CSFचा कलर हा कलरलेस असतो.
नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 52. द नॉर्मल रेटिक्युलोसाइट काउंट इन अडल्ट इज. नॉर्मल अडल्टमध्ये नॉर्मल रेटिक्युलोसाइट काउंट किती असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 0.5 to 2.5% इतका असतो. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 53. कोलेस्ट्रॉल एस्टिमेशन डन बाय द फॉलोइंग मेथड. खालील कोलेस्ट्रॉल एस्टिमेशनसाठी खालीलपैकी कोणती मेथड यूज केली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जॅक्स फेरिक क्लोराईड मेथड ही कोलेस्ट्रॉल एस्टिमेशनसाठी यूज केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 54. द कॉमाशेप बॅक्टेरिया आर नोन ॲज. कॉमाशेप बॅक्टेरिया असतो त्याला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, विब्रिओ. विब्रिओ बॅक्टेरिया हा कॉमाशेप बॅक्टेरिया असतो. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 55. Question number 55. A positive tuberculin test is indicated by an area in duration of. म्हणजेच ट्युबरकुलिन टेस्ट पॉझिटिव्ह कधी मानली जाते किंवा त्याचा एरिया किती असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 10 mm in a diameter is indicate that the tuberculin test positive. क्वेश्चन नंबर 56. डायग्नोस्टिक टेस्ट यूज्ड फॉर टीबी. टीबीसाठी कोणती डायग्नोस्टिक टेस्ट केली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, मॉन्टॉक टेस्ट. मॉन्टॉक टेस्ट ही टीबीच्या डिटेक्शनसाठी केली जाते. म्हणजे मॉन्टॉक टेस्टमध्ये जर टीबीच्या डिटेक्शनसाठी मॉन्टॉक टेस्ट ही केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 57. ॲसिड फर्स्ट स्टेनिंग इज यूज्ड टू डिटेक्ट. ॲसिड फर्स्ट स्टेन कशासाठी यूज केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिससाठी ॲसिड फर्स्ट स्टेनिंग हे यूज केलं जातं. म्हणजेच टीबीचा बॅक्टेरिया प्रेझेंट आहे का नाही हे चेक करण्यासाठी ॲसिड फर्स्ट स्टेनिंग केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 58. द मेथड ऑफ स्टरिलायझेशन यूज फॉर कल्चर मीडिया इज. म्हणजेच कल्चर मीडिया स्टरिलाइज करण्यासाठी कोणती मेथड यूज केली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ऑटोक्लेव्ह. ऑटोक्लेव्ह हे कल्चर मेथड स्टरिलायझेशन करण्यासाठी मोस्ट कॉमनली यूज केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 59. द शेप ऑफ कोकाय. कोकायचा आकार कसा असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, कोकायचा शेप हा स्पेरिकलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रॉड शेप हा बेसिलस असतो. कॉमा शेप हा विब्रिओ कॉलरा. स्पायरस शेप हा स्पायरोचेट. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. द व्हिडिआरएल इज यूज टू डायग्नोसिस ऑफ. कशाच्या डायग्नोसिससाठी व्हिडिआरएल टेस्ट ही केली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, सिफिलिस. सिफिलिसच्या टेस्टसाठी व्हिडिआरएल टेस्ट ही केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 61. द नेम ऑफ अँटीकॉग्युलंट प्रेझेंट इन अ पर्पल कलर इन व्हॅक्युटेनर ट्यूब. जांभळ्या कलर व्हॅक्युटेनरमध्ये कोणता अँटीकॉग्युलंट प्रेझेंट असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ईडीटी. ईडीटी हा म्हणजेच इथिलीन डायअमाइन टेट्राएसिडिक ॲसिड हा अँटीकॉग्युलंट पर्पल कलर व्हॅक्युटेनरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 62. कीटोन बॉडीज इन युरिन आर. म्हणजे मूत्रातील कीटोन बॉडीज कोणती आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी,
बोथ ए अँड बी, म्हणजेच युरिनमध्ये ॲसिटोन त्याचबरोबर बीटा हायड्रोक्सिल ब्युटेरिक ॲसिड हे कीटोन बॉडीज युरिनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बोथ ए अँड बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 63. सिरम इलेक्ट्रोलाइट्स आर अनालाइज्ड युजिंग, म्हणजे सिरम इलेक्ट्रोलाइट कोणत्या इन्स्ट्रुमेंटच्या यूजने केले जाते. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, फ्लेम फोटोमीटर. फ्लेम फोटोमीटरच्या यूजने सिरम इलेक्ट्रोलाइटचं ॲनालिसिस केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 64. द टेम्परेचर रेंज युज्ड इन ऑटोक्लेविंग इज, ऑटोक्लेविंगमध्ये टेम्परेचर रेंज किती असते. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 120 डिग्री सेल्सिअस फॉर 15 मिनिट्स. ही मोस्ट कॉमनली ऑटोक्लेविंगसाठी टेम्परेचर रेंज आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 65. द सेल इन नॉर्मल CSF इज, म्हणजेच नॉर्मल CSFमध्ये कोणत्या पेशी आपल्याला पाहायला मिळतात. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, नॉर्मल CSFमध्ये आपल्याला लिम्फोसाईट पाहायला मिळतात. तर याची नॉर्मल रेंज 0 ते 8 इतकी असते. क्वेश्चन नंबर 66. द सोल्युशन यूज टू फिक्स ए पॅप्समियर, पॅप्समियर फिक्स करण्यासाठी खालीलपैकी कोणतं सोल्युशन यूज केलं जातं. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, सायटोस्प्रे आर यूज्ड फॉर फिक्स ए पॅप्समियर. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 67. प्रेझेन्स ऑफ रेड ब्लड सेल्स इन युरिन इज रेफर ॲज, युरिनमध्ये जर रेड ब्लड सेल प्रेझेंट असेल तर या कंडिशनला काय म्हणतात. तर या कंडिशनलाच हिमॅच्युरिया असे म्हणतात. नॉर्मल युरिनमध्ये रेड ब्लड सेल प्रेझेंट नसतात. ज्यावेळेला ॲबनॉर्मल कंडिशन असते त्यामध्ये आपल्याला रेड ब्लड सेल युरिनमध्ये प्रेझेंट असल्यास याच कंडिशनलाच हिमॅच्युरिया असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 68. द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ युरिन नॉर्मली व्हेरीज बिटवीन, म्हणजे युरिनची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती ते किती असते. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 0.010 to 0.030 एवढी युरिनची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 69. द नेम ऑफ टेस्ट यूज टू डिटेक्ट द प्रेझन्स ऑफ ग्लुकोज इन युरिन, म्हणजे खालीलपैकी अशी कोणती टेस्ट आहे जी युरिनमध्ये ग्लुकोजचं ग्लुकोजचं डिटेक्शन करत असते. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर बी, बेनेडिक्ट टेस्ट. बेनेडिक्ट टेस्ट यूज टू डिटेक्ट प्रेझन्स ऑफ ग्लुकोज इन युरिन. तर फॉर्च्यून टेस्ट ही बाईल पिगमेंटसाठी यूज केले, हेज टेस्ट ही बाईल साल्टसाठी यूज केली जाते. त्याचबरोबर रोथरास टेस्ट ही कीटोन बॉडीसाठी यूज केली जाते. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, बेनेडिक्ट टेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 17. द कंपाऊंड मायक्रोस्कोप हॅज हाऊ मेनी लेन्स, कंपाऊंड मायक्रोस्कोपला किती लेन्स असतात. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, यामध्ये कंपाऊंड मायक्रोस्कोपला 2 लेन्स असतात. जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर येणाऱ्या सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या अपडेट्ससाठी आपल्या डिस्क्रिप्शनमधून टेलिग्राम व व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.